तुम्हाला नेहमी असं वाटतं का की ओव्हर थिंकिंग किंवा अतिविचार करण्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातले खूप साऱ्या संधी तुमच्याकडनं निघाल्या आहेत का? किंवा तुम्हाला असं वाटतं की ओव्हर थिंकिंग सारखी हॅबिट जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चेंज केली तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे चांगले सकारात्मक रिझल्ट तुमच्यासाठी मिळवू शकता का? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की ओव्हर थिंकिंगला तुम्ही कसं टाळाल आणि ओव्हर थिंकिंगला कसं जिंकाल. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला 3 गोष्टी समजवणार आहे. पहिली गोष्ट, व्हॉट इज ओव्हर थिंकिंग? ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? ओव्हर थिंकिंग हे कशामुळे होते ह्याचे 8 प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ओव्हर थिंकिंग टाळण्यासाठी जो फॉर्म्युला फॉलो करतो तो फॉर्म्युला एका शॉर्ट फॉर्ममध्ये शॉर्ट कोडमध्ये तुम्हाला देणार आहे. चला तर समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकतोय. पण त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेला असाल, तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण दरवेळेला आपण असेच काही व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो जे तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला खूप सारे मदत करतात. ओके, चला तर समजून घेऊया ओव्हर थिंकिंग म्हणजे काय. टू स्टार्ट विथ टुडेज व्हिडिओ, लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज ओव्हर थिंकिंग. सर्वात पहिलं आपल्याला हे कळायला पाहिजे ओव्हर थिंकिंग म्हणजे काय, कारण ओव्हर थिंकिंग जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत ओव्हर थिंकिंग तुम्हाला कशी टाळायची आणि त्याचे काय प्रकार आहे हे कळून अर्थ नाही. तर ओव्हर थिंकिंग म्हणजे काय, ह्याची डेफिनेशन म्हणजे काय? तर ओव्हर थिंकिंग इज व्हेन यू रिपीटेटिव्हली ड्वेल ऑन द सेम थॉट or situation over and over to the point that it disrupts your life. Overthinking usually falls into 2 categories: ruminating about the past and worrying about the future. याचा अर्थ काय मित्रांनो, समजून घ्या. Overthinking is when you dwell on something over a period of time. याचा अर्थ काय? एखाद्या गोष्टीवरती तुम्ही खूप जास्त विचार करताय, एखाद्या गोष्टीला तुम्ही धरून बसताय, एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही अनुग्रह करताय, ह्याला आपण बोलतो ओव्हर थिंकिंग. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही अनुभव आपल्याला मिळतात. मग ते चांगले मिळतात, काही वाईट मिळतात, काही बरे मिळतात. आणि त्या अनुभवाच्या जोरावर तर आपण आपल्या आयुष्यातले पुढचे निर्णय घेत असतो. पण जर समजा तुम्ही तुमच्या जुन्या अनुभवांना किंवा वाईट अनुभवांना जर त्याला तुम्ही बेस केलं आणि त्या बेसवरती तुम्ही जर तुमच्या आयुष्यातले पुढचे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, त्या गोष्टीला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे, आपल्याला भूतकाळामध्ये न जगता, भविष्य काळामध्ये न जगता आपल्याला वर्तमान काळामध्ये जगायचं आहे. आणि ओव्हर थिंकिंगचा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात पॉवरफुल मार्ग म्हणजे यू हॅव टू लिव्ह इन टू द प्रेझेंट. तुम्ही जितकं सध्या परिस्थितीमध्ये जगाल तितकी तुमची ओव्हर थिंकिंग कमी होईल. मी भरपूर वेळेला लोकांना बघितलं मित्रांनो, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये ओव्हर थिंकिंगने खूप सारं नुकसान केलेलं असतं, पण त्यांना ओव्हर थिंकिंग कंट्रोल करता येत नाही, कारण त्यांना सध्याच्या काळामध्ये कसं जगायचंय हे त्यांना समजत नाही. आणि ही जर गोष्ट तुम्हाला समजली ना मित्रांनो, आजचा हा व्हिडिओचा पर्पज हा पूर्णपणे सफल झाला. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत मित्रांनो, असे 8 कोणते प्रकार आहेत जे तुम्हाला ओव्हर थिंकिंगला पुढे प्रोत्साहित करतात. कारण जोपर्यंत तुम्हाला हे 8 प्रकार कळणार नाही आणि तुमच्यामध्ये होत आहे ते हे कळत नाही तोपर्यंत तुम्ही ओव्हर थिंकिंगला टाळू शकत नाही. चला तर समजून घेऊया ह्या 8 प्रकार कोणते आणि ह्या 8 प्रकारमध्ये तुमचा कोणता प्रकार आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ बघताय शेवटपर्यंत बघा. ह्या 8 प्रकारपैकी कोणता प्रकार तुमच्या आयुष्यात आहे ते टाईप करा कमेंट बॉक्समध्ये, जेणेकरून मला कळेल कोणत्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला अजून बनवायचे. नंबर 1, लॅक ऑफ क्लॅरिटी. ओव्हर थिंकिंग होण्याचं सगळ्यात मोठं कारण काय माहिती मित्रांनो? लॅक ऑफ क्लॅरिटी. भरपूर वेळेला लोकांना असं वाटतं की मला क्लॅरिटी आहे, पण लोकांना ऍक्च्युली क्लॅरिटी नसते की त्यांना काय हवंय. जर तुम्हाला माहीत नसेल की तुम्हाला काय हवंय, जर तुम्हाला माहीत नसेल तुम्ही योग्य दिशेने जाताय की नाही, जर तुम्हाला माहीत नसेल की तुम्हाला काय किती वेळामध्ये पूर्ण करायचंय, तर त्याला आपण क्लॅरिटीचा अभाव म्हणतो. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे, जोपर्यंत आपण आपल्या आयुष्यामध्ये क्लॅरिटी डेव्हलप करत नाही ना मित्रांनो, आपली थॉट प्रोसेस एका डायरेक्शनमध्ये जात नाही. आणि क्लॅरिटी नसणं, लॅक ऑफ क्लॅरिटी असणं ह्याचा सरळ परिणाम तुमच्या ओव्हर थिंकिंगवरती होतो. सो नंबर 1 इज लॅक ऑफ क्लॅरिटी. तुम्हाला लॅक ऑफ क्लॅरिटीमधनं बाहेर पडायचंय, तेव्हाच कुठेतरी तुम्ही तुमची ओव्हर थिंकिंग टाळाल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा, तुम्हाला काय हवंय, कसं हवंय, कधीपर्यंत हवंय, किती त्या गोष्टीसाठी तुम्ही सॅक्रिफाईस करायला तयार आहात. त्याच्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी मिळण्याची सुरुवात होईल. नंबर 2, लॅक ऑफ अवेअरनेस. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये अवेअरनेस ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या रिझल्टवरती आहे.
आणि रिझल्टवरती डायरेक्ट इम्पॅक्ट तेव्हाच पडतो जेव्हा तुम्हाला अवेअरनेस असतो. आपल्या प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे की अवेअरनेस म्हणजे काय, तर जागरूकता. आज आपण खूप साऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो, पण जर समजा आपण जर अवेअरनेसमध्ये राहिलो नाही किंवा अवेअरनेस आपण डेव्हलप केलं नाही तर आपली ग्रोथ होईल का? उत्तर आहे नाही. अवेअरनेस म्हणजे काय? जागरूकता. राईट. आपल्याला कळालं पाहिजे माझी स्ट्रेंथ काय, माझी विकनेस काय, माझी ऑपॉर्च्युनिटी काय, माझी थ्रेट काय, मी कुठे कमी पडतोय. बरोबर. अवेअरनेस हे तेव्हाच येतं जेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्ही क्लॅरिटी आणता मित्रांनो. कारण क्लॅरिटी इज समथिंग विच इज अ व्हेरी बेसिक फाउंडेशन. अवेअरनेस ज्या व्यक्तीला नसतं ना मित्रांनो, तो व्यक्ती त्याच्यानंतर ऍक्सेप्ट करत नाही गोष्टी. ऍक्सेप्ट केल्या नाही तर तुम्ही ऍक्ट करत नाही, ऍक्ट केलं नाही तर तुम्हाला रिझल्ट मिळत नाही. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. त्यामुळे लॅक ऑफ अवेअरनेस इज द नंबर 2. नंबर 3, आपल्या प्रत्येकाला कळालं पाहिजे आपल्यामध्ये ओव्हर थिंकिंग होते कारण आपण निर्णय घेणं टाळतो. लॅक ऑफ डिसिजन मेकिंग इज द नंबर 3. आपल्या प्रत्येकाला कळालं पाहिजे आपण जोपर्यंत लॅक ऑफ डिसिजन मेकिंग मध्ये अडकू ना मित्रांनो, तोपर्यंत आपली ग्रोथ होणार नाही. जर एखाद्या गोष्टीमध्ये मला निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर मी नेहमी त्या गोष्टीमध्ये जाऊन ओव्हर थिंकिंग करणार, अतिविचार करणार. आणि अतिविचार मुळे येणारे विचार नेहमी तुम्हाला नकारात्मक रिस्पॉन्स देतात. ह्याचा अर्थ काय? जर समजा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती विचार करताय की मला हे करायचंय, मी करू का, राईट, आणि कालांतराने समजा तुम्ही 10 वेळा तुमच्या माइंडला विचारलं ना तर तुमचा माइंड 10 पैकी 9 वेळा तो उत्तर कदाचित नाही मध्ये देईल. याचा अर्थ काय? आपला माइंड हा सर्व्हायव्हल मेकॅनिझमने बनवलाय मित्रांनो. याचा अर्थ काय? आपल्या माइंडला नेहमी आपल्या स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं हे माइंडचं इनबिल्ट सिस्टम आहे. जोपर्यंत तुम्ही माइंडला कंट्रोल करणार नाही, डिसिजन मेकिंग ही तुमची प्रक्रिया आहे. तुम्हाला कुठे जायचं हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टी ठरवता तेव्हा तुम्ही ओव्हर थिंकिंग टाळता. नंबर 4, लॅक ऑफ सिम्प्लिसिटी. भरपूर लोक काय करतात मित्रांनो, भरपूर लोक गोष्टी सिंपल ठेवत नाही. भरपूर लोक गोष्टी कॉम्प्लिकेट करतात. आपल्या प्रत्येकाला कळालं पाहिजे जोपर्यंत आपण गोष्टी कॉम्प्लिकेट करू ना मित्रांनो तोपर्यंत आपल्याला रिझल्ट मिळणार नाही. जितक्या गोष्टी सिंपल ठेवू. भरपूर लोकांना असं असतं की बाबा त्यांना एखादी गोष्ट करायची असेल तर ते सिंपल ठेवत नाही गोष्ट, राईट. ते काय करतात, ते कॉम्प्लिकेट करतात. अच्छा मग मी हे केलं तर हे होईल, मग ते केलं तर ते होईल, अच्छा मग मी हे करू का, मग ही योग्य वेळ आहे का. या गोष्टीमध्ये जितके तुम्ही अडकाल ना मित्रांनो तितकं जास्त तुम्ही तुमच्या आयुष्याचं नुकसान कराल. नेक्स्ट इज लॅक ऑफ ऍक्सेप्टन्स. आपल्या प्रत्येकाला कळालं पाहिजे जोपर्यंत तुम्ही तुमचं इम्परफेक्शन ऍक्सेप्ट करणार नाही ना मित्रांनो तोपर्यंत तुमची ग्रोथ होणार नाही. आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की मी परफेक्ट असायला हवा, माझी ग्रोथ परफेक्ट असायला हवी. आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी आपण कराव्या, पण त्या परफेक्शनिझम मध्ये न अडकून पडता आपल्याला इम्परफेक्शनिझमला ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. जोपर्यंत आपण इम्परफेक्शन आपल्या ऍक्सेप्ट करत नाही ना मित्रांनो तोपर्यंत आपली ग्रोथ होत नाही. 6 पॉइंट आहे मित्रांनो, तो म्हणजे लॅक ऑफ राईट इन्फॉर्मेशन. बघा लक्षात घ्या मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही तुमच्या मेंदूला योग्य इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यातली ओव्हर थिंकिंग कमी होणार नाही. भरपूर वेळेला आपल्याला असं वाटतं की ओव्हर थिंकिंग म्हणजे काय, तर ओव्हर थिंकिंग म्हणजे माझ्याकडे असणारा इन्फॉर्मेशनचा अभाव. उत्तर आहे नाही मित्रांनो. इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असते पण ती इन्फॉर्मेशन कोणत्या स्वरूपात आहे, चुकीच्या स्वरूपात, योग्य स्वरूपात, त्याच्यावरनं तुमच्या आयुष्यातलं यश किंवा अपयश हे अवलंबलं जातं. आपल्या प्रत्येकाला कळालं पाहिजे आपली सॅलरी किंवा आपली इन्कम, आपला मनी तेव्हाच ग्रोथ होईल जेव्हा आपण ओव्हर थिंकिंगला टाळू. जितकं आपण ओव्हर थिंकिंगला टाळू ना मित्रांनो तितकी आपली ग्रोथ होईल. नाव द 7th पॉइंट इज लॅक ऑफ बिलीफ. आपल्या प्रत्येकाला माहिती असतं मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये एक बिलीफ सिस्टम आहे. बिलीफ सिस्टम म्हणजे काय, कोणत्या गोष्टी आपल्याला असं वाटतं की सत्य असू शकतात, सत्य नसू शकतात. फक्त त्या बिलीफ सिस्टमचा डिग्री ऑफ ऍक्सेप्टन्स किती आहे. बघा आपल्या प्रत्येकाला एक गोष्ट समजून घेता आली पाहिजे. आपल्या प्रत्येकामध्ये जो बिलीफ आहे ना मित्रांनो, बिलीफ, राईट, जे आपल्याला असं वाटतंय की हे वास्तवात होऊ शकतं, त्या बिलीफला जर समजा तुम्ही 10% ठेवलं आणि तुम्हाला असं वाटतं की जगामध्ये सगळ्या गोष्टी फेक आहेत, जगामध्ये सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत, या गोष्टी शक्यच नाहीये, या गोष्टी होऊ शकत नाही, तर त्या गोष्टी होणार नाही. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे जोपर्यंत तुमचा डिग्री ऑफ बिलीफ इज नॉट ग्रेटर दॅन 70-80% यू विल नॉट बी एबल टू ऍक्सेप्ट एनिथिंग न्यू, राईट. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट इज लॅक ऑफ कंपोजर. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे मित्रांनो आपली सॅलरी वाढवायची, आपल्याला ओव्हर थिंकिंग कमी करायची तर आपल्याला शांतता निर्माण करावी लागणार.
लॅक ऑफ कंपोजर म्हणजे काय, भरपूर लोकांच्या आतमध्ये मित्रांनो खूप सारे वादळ चालत असतात आणि ते वादळ चालल्यामुळे त्यांना आतमध्ये शांत राहता येत नाही. जर तुम्ही आतमध्ये शांत नसाल ना मित्रांनो, तर तुम्ही बाहेर शांत नसाल आणि एखाद्या व्यक्तीकडे बघून तुम्ही अंदाज बांधू शकता याच्या आतमध्ये किती वादळ चालू आहे, किती आतमध्ये वादळ घोंगावत आहे, हे तुम्ही अंदाज बांधू शकता हे त्याच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरनं. ओके, मला आता तुम्हाला मित्रांनो सांगायचे कोणते असे 8 आहेत आणि या 8 पैकी कोणते असे ओव्हर थिंकिंगचे क्रायटेरिया आहेत किंवा कॅटेगरीज आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. नंबर 1 लॅक ऑफ क्लॅरिटी, नंबर 2 लॅक ऑफ अवेअरनेस, नंबर 3 लॅक ऑफ डिसिजन मेकिंग, नंबर 4 लॅक ऑफ सिम्प्लिसिटी, नंबर 5 लॅक ऑफ ॲक्सेप्टन्स, नंबर 6 लॅक ऑफ राईट इन्फॉर्मेशन, नंबर 7 लॅक ऑफ बिलीफ आणि नंबर 8 लॅक ऑफ कंपोजर. आय होप तुम्हाला हे 8 प्रकार क्लिअरली कळाले असतील. आणि आता मी तुम्हाला माझा फॉर्म्युला सांगणार आहे मित्रांनो, जो फॉर्म्युला इतका सिंपल आहे की तो फॉर्म्युला ऐकल्यानंतर तुम्ही असा विचार कराल, अरे इतकं सिंपल असू शकतं का ओव्हर थिंकिंगला टाळणं. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, कोणताही विचार न करता जेव्हा जेव्हा तुमच्या मनात ओव्हर थिंकिंग येईल ना, बिंदास हा फॉर्म्युला वापरा, तुमच्या आयुष्यात कधीच काही वाईट होणार नाही. आणि तो फॉर्म्युला काय मित्रांनो, तर तो फॉर्म्युला आहे WYWTDN. ओके, हा सहा शब्दांचा किंवा 6 अल्फाबेटचा हा फॉर्म्युला आहे. WYWTDN. ह्याचा अर्थ काय मित्रांनो, समजून घ्या. ह्याचा अर्थ आहे मित्रांनो, व्हॉट यू वॉन्ट टू डू नेक्स्ट. ह्याचा अर्थ आहे व्हॉट यू वॉन्ट टू डू नेक्स्ट. मला पुढच्या क्षणात काय करायचंय हे मला कळालं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देता तेव्हा तुमची ओव्हर थिंकिंग टाळली जाते. समजून घेऊया हे कसं करायचं. सर्वात प्रथम तुम्हाला तुमची आयडेंटिफाय करायची आहे थिंग जी तुम्हाला पुढच्या क्षणात करायची. आता समजा तुम्हाला एखादं इंग्लिश कोचिंगचा क्लास लावायचा आहे, समजा तुम्हाला सॅलरी वाढवण्याचा क्लास लावायचा आहे, तो समजा तुम्हाला कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करण्याचा क्लास लावायचा आहे, तर तुमच्या मनाला हे कळालं पाहिजे की मला पुढच्या क्षणामध्ये काय करायचंय, व्हॉट यू वॉन्ट टू डू नेक्स्ट. मग पहिली गोष्ट तुम्हाला येतं की मला माझी स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी क्लास लावण्याची गरज आहे. सिम्पल, राईट. नाउ सेकंड, आयडेंटिफाय द पॉझिटिव्ह साइड ऑफ द रिटर्न. म्हणजेच काय, आता त्या प्रोग्राममध्ये, त्या क्लासमध्ये, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला एनरोल करायचं आहे तर तुम्हाला काही फी द्यावी लागणार, बरोबर. तर ती फी दिल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल मिळतील. तुम्ही फराटेदार इंग्लिश बोलू शकता, खूप चांगलं कम्युनिकेट करू शकता, खूप चांगल्या पद्धतीने तुमची सॅलरी वाढवू शकता किंवा तुमची सॅलरी कितपत वाढेल ह्याचा तुम्हाला आलेख घ्यायचा आहे. जर समजा मी एखादा प्रोग्राम केला, एखादं स्किल वाढवलं आणि त्याचा माझ्या डायरेक्ट सॅलरीवरती किती इम्पॅक्ट होणार असेल. माझी सॅलरी 40,000 आहे, कदाचित माझी सॅलरी 50,000 60,000 जाऊ शकते. हा तुम्हाला आकडा लक्षात घ्यायचा आहे. आणि तिसरी गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे, जर समजा तुम्ही निर्णय घेतला तर त्या निर्णयाची निगेटिव्ह बाजू कोणती असणार आहे. तर तुमचा वेळ जाऊ शकतो, तुमचा पैसा जाऊ शकतो, तुमची एनर्जी त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकते किंवा तुमचं नुकसान हे मॅक्सिमम किती रुपयांमध्ये आहे ह्याचा अभ्यास करायचा आहे. आता समजा तुमची सॅलरी 20,000 वाढणार असेल आणि तुमचं नुकसान हे कदाचित एका महिन्याचं असेल आणि तुमचं नुकसान कदाचित 5,000 10,000 रुपयाचं असेल. मग तो निर्णय घेणं तुम्हाला सोपं आहे, राईट. आपण या प्रोसेसला लॅक ऑफ सिम्प्लिसिटी मार्फत क्लिअर केलेलं आहे. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे दिस इज अ प्रोसेस ऑफ सिम्पल रिड्युसिंग युअर ओव्हर थिंकिंग. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा तुम्हाला ओव्हर थिंकिंग बद्दल होता. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आजच्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, राईट, प्लीज शेअर करा, लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचून द्या. आणि मी दर आठवड्याला असेच प्रकारचे व्हिडिओज अपलोड करत असतो. पुढचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठीमध्ये इतका चांगला कॉन्टेंट आपण देण्याचा प्रयत्न करतोय, पण 70% पीपल आर नॉट सबस्क्रायबर. सो आय वॉन्ट यू टू बी ऑन दिस 30% पीपल, दोज हू वॉच अँड एक्नॉलेज की बाबा मला अशा प्रकारचा कॉन्टेंट हवाय आणि मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करेल. तुर्तास मित्रांनो, मी तुमची रजा घेतो. तुमचे कमेंट नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका आणि मी तुमची वाट बघतोय. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.